तुला काय बोलायचंय बाळा आता? अरे एवढे पैसे तरी राहू देत ना रे तिच्याकडे. आई आपल्या त्या बिल्डरच्या माणसाचा फोन आला होता, म्हणजे आपण जिकडे बुकिंग केली ना तिला. अगं आपल्या फ्लॅटचा स्लॅब पडतोय. त्यांचं म्हणणं होतं की पुढची अमाऊंट तुम्ही लगेच भरून टाका. म्हणजे माझ्याकडे सेव्हिंग्ज आणि एफडीज वगैरे आहेत, पण मला ते यासाठी मोडायची इच्छा नाही. आता हे पैसे असे आपलेच आहे आणि घर आपलंच आहे ना, तर माझ्या डोक्यात असं होतं की हे पैसे जर आपण तिकडे वळते केले तर प्रेशर जरा कमी होईल. अहो आई नाही नाही म्हणणार. घरातला पैसा घरच्यांच्याच उपयोगी यायला हवा, हो ना? हो ना. किती द्यायचे पैसे बाळा तुला? 4.5 लाख. आई देताय ना पैसे? थँक्यू सो मच आई. आई खरंच तू लक्ष्मी आहेस ग आपल्या घरची. तुझा कधीच रिता नसतो. थँक्यू सो मच. तुझी आता काळजी मिटलीच आनंदी. हो. आता हिची कसली काळजी मिटली? तिलाही द्यायचेत का पैसे? बाबा तिला या महिन्याचं सगळं सामान भरायचं आहे ना, तर त्याचे तिला 5,000 रुपये लागणार होते. आहेत ना आपल्याकडे, देते मी. थँक्यू सो मच आई. ऍक्च्युली सणवार आहेत ना, त्यामुळे तेल तूप तांदूळ सगळंच जास्त लागणार आहे, त्यामुळे थोडी मोठी खरेदी झाली. पण तुम्ही आहात म्हटल्यावर काही काळजीच नाही. स्वानंदीताई, हा. बाहेरची सफाई झालीये, इथे काही साफ करायचंय का? नाही नको. इथे आमच्याच मुलांनी केलंय सगळं साफ. बर. दादा एक मिनिट. तुमच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी किती पैसे कमी पडतात? नेमकं सांगायचं झालं ना तर 44,990 रुपये. आई बाबा बाळूदादांच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी या पैशांची गरज आहे. ते आपले घरचेच सभासद आहेत आणि मुलाच्या ऍडमिशनचा प्रश्न आहे ना. जर त्यांना या पैशातून काही मदत होऊ शकली तर खूप बरं होईल असं आम्हाला वाटतंय. नाही नको नील साहेब. बाळूदादा नाही, असं करू नका. घ्या. अहो बाळूदादा घ्या तुम्ही पैसे. हे पैसे घरच्यांचे आहेत आणि तुम्ही घरातलेच एक मेंबर आहात, महत्वाचे. घ्या घ्या घ्या. हो. थँक्यू सो मच. नील साहेब एक मिनिट. एक मिनिट. हे 10 रुपये जितकी गरज होती ना तेवढेच घ्यावेत. जास्तीचा हव्यास केला ना तर ते पैसे टिकत नाहीत ना आपल्याकडे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो?
अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.